ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांच्या बंडाची शक्यता। उद्धव ठाकरे यांचा परभणीत मोठा निर्णय, नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती। राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच परभणी येथील विद्यमान खासदार संजय बंडू जाधव हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत। याच महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परभणीत मोठा व धाक संघटनात्मक बदल करत पहिला धक्का दिला। खासदार संजय जाधव यांचे अत्यंत निकटवर्ती व खंदे समर्थक मानले जाणारे परभणी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची तडकाफडकी आपल्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली। त्यांच्या जागी आता गंगाखेडचे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक विष्णू मुरकुटे यांची नवीन जिल्हाप्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता परभणी व गंगाखेड या दोन अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांची संपूर्ण संघटनात्मक जबाबदारी कडवट शिवसैनिक विष्णू मुरकुटे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली। या सर्व घडामोडींची सुरुवात एप्रिल 25 रोजी झाली होती। या दिवशी मुंबईतील शिवसेना भवनमध्ये स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीकडे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह तत्कालीन जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव तसेच काही महत्त्वाचे उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख यांनी पाठ फिरवली। पक्षनेतृत्वाने स्वतः बोलावलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच अनुपस्थित राहिल्याने याची अत्यंत गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली व याच बैठकीत हा मोठा दणका देण्याचे निश्चित झाले होते। गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याचे सातत्याने बोलले जात आहे। ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून लवकरच एक मोठा व निर्णायक राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। यात संभाव्य बंडाची कुणकुण लागताच उद्धव ठाकरे यांनी परभणीतील संघटनात्मक बांधणीत अत्यंत कठोर आणि मोठे बदल करण्यास सुरुवात केली। खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांना महत्त्वाच्या पदांवरून बाजूला करून पक्षावर आपली मजबूत पकड पुन्हा एकदा निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने निष्ठावंत कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी देत पक्षातील संभाव्य गळती रोखण्याचे एक मोठे आव्हान आता ठाकरे गटासमोर उभे ठाकले आहे। 4 वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना पक्षाची 2 तुकडे झाली होती तेव्हा अनेक जुन्या आणि खंद्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणे पसंत केले होते, परंतु अत्यंत कठीण अशा त्यावेळी खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा ठाम निर्णय घेतला होता। त्यांच्या या पक्षनिष्ठेचे परभणीच्या जनतेनेही मोठ्या प्रमाणावर कौतुक केले होते। नुकत्याच पार पडलेल्या 2024 लोकसभेला महादेव जानकर यांचे तगडे व कडवे आव्हान समोर उभे असतानाही संजय जाधव हे मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा निवडून आले होते। असे असले तरी आता मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या शिंदेसेनेतल्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा एकदा मोठा जोर धरला आहे। सध्याच्या बदलत्या राजकारणात निष्ठा व राजकीय समीकरणे अत्यंत वेगाने बदलत असल्याचे चित्र संभाव्य बंडाची शक्यता ओळखून उद्धव ठाकरे यांनी वेळीच पावले उचलत पक्षातील संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्याचा केलेला हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे।